दिवाळी तोंडावर आली, फेशियल बिशियल पार्लरमध्ये जायचा पत्ता नाही आणि सगळ्यात बेकार चुकीचा निर्णय घेतला ना भाई मी. दुपारचंच गेलो ठाणा मार्केटला, म्हणलं गर्दी कमी असेल. अहो गर्दी कमी कसली, गर्दी तर हो म्हणून होती, पण तोंड बाबा काळं काळं झालं, कारण का ऊनच तेवढं होतं. सगळ्या ठाणा मार्केट दुपारच्या 3 वाजताच गजबजलेला होता. आई मला एक कानातलं लय आवडतं व डोळे बंद करून पुढे गेलो, कारण का अगोदरच घरात एवढा मोठा भला डब्बा भरलेला आहे, ते पण ऑक्साईडच्या कानातल्यानं. मला एक नेकलेस घ्यायचा होता मॅचिंग, पण मला कमळावाला नेकलेस आता ट्रेंडिंगमध्ये आहे ना, पण तिथं चोकर एवढे सुंदर होते ना. आम्ही पहिले पण ह्या भाईकडून घेतलेला आहे, भाईकडून घेतलेला आहे. जाम ह्याची क्वालिटी चांगली असते आणि 100 रुपयेपासून सुरुवात आहे. मला हे बाकीचे पण आवडलेले होते, पण जरा आता ट्रेंडिंगमध्ये असणारच मी कमळाचा घेतला बघा. डायमंडवाले पण खूप भारी होते. हे आपल्या बारक्याचा साठी आहे ना कुर्ती घ्यायची होती दिवाळीसाठी. आपण तो उन्हानं एवढा वैतागलेला ना, सरळ उभाच राहत नव्हता. कसं तरी कुर्ता पायजमा घेतला. एक तर त्याचं बड्डे पण आणि दिवाळी पण एकत्र असल्यामुळे त्याच्यासाठी 2-2 शॉपिंग करावी लागते. गरमीमुळे कुल्फी घेतली आणि जरा पुढे गेलो तर बंदूकवाला, ती पण माचीसच्या काडेनं उठलेली. मला माझं लहानपणच आठवलं ना. आम्ही फटाके ते टिकलीवालं फटाकं व दगडानं फोडून आपटायचो, नाहीतर नाही का 2 पकडीमध्ये असं ठेवायचं आणि ठपकीनं वाजवायचं. तसलं वाला आम्ही खेळून. आजकालच्या पोरांना एवढ्या व्हरायटी. इथनंच दिवाळा निघायला चालू झाला बघा. बोलतात ना नॉट लिस्टमध्ये. हा टी शर्ट घ्यायची काही गरज नव्हती, पण फक्त जस्ट आवडला म्हणून घेऊन टाकला. पण त्या बिनत्या पण घेतल्या, एक वासरू आणि गाय कामधेनू घेतली हो, आणि रांगोळी पण घेतली ना. आमची शॉपिंग झाली.